की काँग्रेसमध्ये फूट हे ते या पद्धतीचा बवाल करण्यात आला. आता तर भाजपचं तर फार मोठं इथं हे आहे, त्यांची उमेदवार उभे झालेली आहेत, बंडखोरी झालेली आहे. मला वाटतं की दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरा गोट्या मारण्यापेक्षा आपलं स्वतःचं घर काचाचं असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि काँग्रेसमध्ये कुठेही बंडखोरी नाही, पण त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हे दुर्भाग्य. बरोबर आहे, मोदी साहेबांसारखी अक्कल राहुल गांधीजींना नाही आहे हे त्यांनी सत्य बोललेलं आहे. राहुलजी या देशाच्या सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्रित आणतात आहेत, देशाच्या संविधानिक व्यवस्थेला वाचवण्याचं काम करतात आहेत. आणि मोदीजी काय करतात आहेत? मोदीजी संविधानिक व्यवस्था संपवतात आहेत. मोदीजी देश विकून देश चालवत आहे. हिंदू मुसलमानमध्ये भांडणं लावतात आहेत. बरोबर, सुधीर मुनगंटीवार काही चुकीचे बोलले नाही, त्यांनी बरोबर बोलले. राहुल गांधी आहेत. राहुल गांधीची तुलना त्यांच्या नेत्याशी त्यांनी करूही नये एवढाच आमचा त्यांना सल्ला आहे. आमच्याजवळ आम्ही कासो गतीनेच वाले आहोत, आम्हाला सशाच्या गतीने नाही धावायचं आहे, पण आम्ही शर्त जिंकू. मी तुम्हाला ते सांगितलं. त्यांना त्यांच्याजवळ सोशल मीडिया, पैसा, मुबलक सगळं त्यांनी जर तुम्हाला त्यांची पलीकडची तुम्हाला ती बातमी असेल तुमच्याजवळ, पण तुम्ही बोलत नाही. सगळं आता विकतही घेऊ आम्ही अशा पद्धतीत चालू आहे. तेही पण त्यांची रणनीती आहे. तेवढी रणनीती आम्ही करणार नाही. आम्ही जनतेमध्ये जाऊ, जनतेच्या हृदयात बसू, जनतेचा आशीर्वाद आम्ही घेऊ. आम्हाला त्यांच्यासारखं सगळं फार एकदम एकदम करायची गरज नाही. जनता काँग्रेससोबत आहे, महाविकास आघाडीसोबत आहे. आणि या निवडणुकीमध्ये दोनही उमेदवार आमचे जिंकतील असं तुम्हाला सांगितलेलं आहे. गरज नाही. आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब आहेत आमच्याबरोबर इथं, त्यामुळे आम्हाला काहीच गरज नाही. कल जवाब दे दिया, उसका इशू क्लोज हो गया. अब सब हाई वोल्टेज ड्रामा पूरा क्लोज हो गया. अब उसके बारे में क्यों पूछ रहे बार-बार? उसका भी जवाब हमने कल दे दिया. वो कल उसका हमने काय के लिए आ रहे, क्या हो रहे, मैं यहाँ प्रचार में रहूँगा, वो सब कल जवाब दे दिया. हाँ, सगळं संपला इशू. आता त्याला कुठं काही नाही, आता सगळं क्लोज. आता त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या विषयाला नाही झालं. ते बीजेपीने कोण झालं त्याचं, माझी किती तारीफ केली संजय राऊत साहेबांनी, मी किती शक्तिवान आहे. ज्या एकनाथ शिंदे त्यांना दिल्लीची महाशक्ती, खोके हे सगळं असताना मी एकटा विधानसभा अध्यक्ष असतो तर मी सरकार वाचवू शकलो असतो, तर माझी शक्तीची जाणीव करून दिली. आपल्याला माहिती आहे की हनुमानजीला त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही उडू शकता, तुम्ही पहाड उचलू शकता, एवढी ताकद आहे. तेव्हा मग ते उडले. त्यांनी मग ते पहाड उचलून आणले आणि लक्ष्मणजीला ते मूर्छित अवस्थेत त्यांना वाचवलं. तुम्हाला हे संजय आपले राऊत साहेब त्यांचा मी धन्यवाद केला की त्यांनी माझ्या ताकदीचा अनुभव मला करून दिला. त्यामुळे या टिप्पणीला सकारात्मक घ्या. त्यांनी मला चांगलं म्हटलेलं आहे, त्यात तुम्ही कसं त्यांना काही बोलू शकतो? बाळासाहेब स्वतः येतात आहेत. मी परवा सगळ्या आमच्या स्टार प्रचारकांच्या नावामध्ये त्यांचं नाव त्याच्यात आहे, ते येतात आहेत. आमच्या पक्षात काहीच गडबड नाही आहे. तुमचं मीडिया परफेक्शन जे बीजेपी निर्माण करतायत ते आहे. आमच्या पक्षात कुठं गडबड नाही. मी कालच सांगितलं, बिलकुल आहोत. अरे मी इथंच बसलेलो आहो, त्याच्यामुळे जे कोणी येतील मी त्यांच्याबरोबर राहणारच आहो. मी कार्यकर्ता म्हणून इथं आता बसलेलो आहो. असं वातावरण नाही आहे तर दूर करायचा प्रश्नच काय.
जेव्हा कुठं गडबडच नाही तर दुरुस्त करायचं कारणच काय? थोड्या वेळापूर्वी चंद्रकांत पाटलांनी भाषण केलं त्यात ते असं म्हणाले कसल्याच्या निवडणुकीसाठी साम दाम रंगभेद सगळं वापरायचं. तुम्ही याच्या पहिले सांगितलं यांना, तुमच्या याच्या पहिले सांगितलं, ते म्हणले की तुम्ही स्लो आहेत, ते फास्ट आहे. मी यांना म्हणलं बाकीचं ते बघा, त्यांनी सांगितलं, आता तुमच्याच मित्रांनी सांगितलं, त्यांचं सगळं तयार आहे, त्यांना बोलता येतं. पण चंद्रकांत पाटलाला बोलता येते हे सगळं. तांबे कुटुंबाचा वाद होता, त्या कुटुंबाच्या वादावर पक्षांनी जास्त पडू नये अशीच भूमिका त्याच्यातली होती. जे काही कारवाई झाली ती हायकमांडनी केली आणि त्याच्यामुळे हायकमांडनी केलेल्या कारवाईवर आम्ही लोकांनी प्रतिक्रिया जास्त द्यायची नसते, असंच आम्हाला आमचं नियम आहे. आणि त्याच्यामुळे तांबे कुटुंब हा जो विषय आहे हा आमच्या राज्य पातळीवरचा विषय क्लोज आहे. एक लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन का काफी कहा जा रहा है, संजय राउत ने भी कहा है, इस तरह कोकण में एक जर्नलिस्ट की हत्या कर दी गई. कानून व्यवस्था महाराष्ट्र में स्थिति कैसी है, आप उसको कैसे देखते हैं? ये एक बड़ा गंभीर प्रश्न आपने यहाँ खड़ा किया. मैं परसों भी हमारी महिला विधायक प्रज्ञा सातव, इनके ऊपर एक हमला हुआ और उस समय में मैंने राज्य के गृह मंत्री को भी खत लिखा, डीजी को भी हमने फ़ोन पे बात की कि एक तरफ बीजेपी के माजी आमदारों को सुरक्षा दी गई है, जेट मतलब Y+ की सिक्योरिटी मुहैया की गई है, खोखे के 50 MLA को सिक्योरिटी दी गई है. और इस तरह की, और मैं आप लोगों को बताना चाहता हूं कि Y+ सिक्योरिटी का रोज का खर्चा 20 लाख रुपया है. मैं जब विधानसभा अध्यक्ष था तब मुझे Y+ सिक्योरिटी दी गई थी, तो मैंने सब उसकी मालूमात लिया कि क्यों आखिर में जनता ने मुझे इस संवैधानिक पद पर बिठाया. तो मुझे जो मेरे को Z+ देने की बात हुई थी, क्योंकि मैं जिस एरिया में रहता हूँ नक्सल एरिया है, लेकिन हमने कहा कि हमें नहीं होना, हमें वो ज़्यादा पुलिस हमको नहीं अच्छी लगती, तो इसलिए हम Y+ पे, क्योंकि प्रोटोकॉल के आधार पे लेना पड़ा. तो मैंने हिसाब लिया तो 20 लाख रुपया Y+ का एक खर्चा होता है, 2 करोड़ रुपया महीने का खर्चा होता है. तो जनता के पैसे की लूट ये लोग कर रहे हैं. एक तरफ पत्रकारों की हो, पत्रकारों को भी मारा गया, वकीलों को भी मारा गया, बीच में वकीलों को भी कोर्ट में मारने का कार्यक्रम हुआ था. मैंने तब भी ये विधानसभा में प्रश्न उठाया था. जो सरकार के विरोध में सरकार की गलत भूमिका, जो सरकार की गलत नीतियाँ है उसके ऊपर जो बात करता है उसके ऊपर हमला हुआ जाता है. तो क्या ये लोकतंत्र बचा है कि हुकुमशाही आई है? और इस तरह से जो राज्य में आज ना महिला सुरक्षित है, ना इस राज्य में कोई सुरक्षित नहीं है. और पूरी कानून व्यवस्था महाराष्ट्र में ईडी की सरकार में, एकनाथ शिंदे और फडणवीस की सरकार ने, फडणवीस के पुलिसों ने जिस तरह से उनके माध्यम से, जो हुकुमशाही व्यवहार के माध्यम से जो राज्य की कानून व्यवस्था बिगड़ने का काम, जो बिगड़ाने का काम जो कर रहे हैं, हम विधानसभा में ये मुद्दे को उठाएंगे, सरकार से सवाल करेंगे और उनसे जवाब लेंगे, क्योंकि उनको देना ही पड़ेगा जवाब, क्योंकि राज्य में कानून व्यवस्था पूरी बिगड़ी हुई पड़ी है. कशाचे? हां हां बघा, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बरोबर नाही. आमच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरही आत्ताच 2 दिवसाच्या पहिले हमला झाला. इथं पत्रकार सुरक्षित नाही, वकील सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे. आणि राज्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की 50 खोकेचे जे आमदार आहेत त्यांना Y+ सुरक्षा दिली गेलेली आहे, माजी आमदारांना Y+ सुरक्षा दिलेली आहे, नातवाला सुरक्षा, बायकोला सुरक्षा, पोराला सुरक्षा, सुनेला सुरक्षा, ही वेगळी सुरक्षा. अशा पद्धतीनं सुरक्षा ज्या दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये एका Y+ सिक्युरिटीला रोजचे 20 लाख रुपये खर्च होतात. एवढ्या लोकांना हे सिक्युरिटी या आणि जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं एकनाथ शिंदेचं आणि फडणवीसचं सरकार करते आहे, एकीकडे पत्रकार सुरक्षित नाही, यांना कशाची सुरक्षा पाहिजे?
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला हे सरकारमध्ये बसलेत का? हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जाईल. या राज्यामध्ये पत्रकार सुरक्षित नाही. आम्ही पत्रकारांच्या सुरक्षेच्या कायद्याच्या बद्दल बोललो. ग्रामीण भागामध्ये काम करणारा पत्रकार जो असतो त्यालाही या कायद्याच्या अंतर्गत आणलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. पण राज्यातलं सरकार जे सरकारच्या चुकीच्या जे काही धोरणं आहेत त्यांच्या विरोधात पत्रकारिता करायला केलेत, तर त्यांच्यावर हमले करण्याची जी मानसिकता या सरकारची आहे, या सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीला येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही संपवू. त्यांच्याकडून त्यांना प्रश्न विचारू, त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. मला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी काल पण त्याचं उत्तर दिलं. मला त्यांचं प्रमाणपत्र आहे. मला जनतेचा आशीर्वाद आहे. अमरावती नागपूरची जागा जी काँग्रेस पक्षाने जिंकली, महाविकास आघाडीने जिंकली, तर जनता आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे अशा लोकांचं मला प्रमाणपत्राची गरज नाही आणि त्याच्या प्रमाणपत्राने आमचं काही भलं होणार नाही. ते आमच्या या निवडणुकीचे, मग कसबा असेल की चिचवड असेल, त्याचे स्टार प्रचारक आहेत आणि स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना ते येणारच आहे. एक मिनट. अडानी वाले इशू में दो पीआईएल फाइल हुई सुप्रीम कोर्ट में, जिसको मंडे को हियरिंग में रखा गया है. उसमें कहा गया कि निवेशकों की इंटरेस्ट को बचाया जाए और कंट्रोवर्सी में सरकार ने सेबी ने क्या स्टेप्स लिए उसकी रिपोर्ट लेकर आए. तो आप सुप्रीम कोर्ट इस पूरे आपने बहुत सही सवाल यहाँ पूछा है. हमारे नेता राहुल गांधी जी ने यही सवाल जब लोकसभा में किए, और मोदी जी और अडानी जी की क्या संबंध है, और तब सेबी क्या कर रहा था, तब आरबीआई क्या कर रही थी, ये सवाल पूछे गए. तो ये सब सवाल लोकसभा के रिकॉर्ड से निकाला गया. लोकतंत्र का खून करने का पाप बीजेपी के माध्यम से लोकसभा में हो रहा है, जो लोकतंत्र का सर्वोच्च मंदिर है, जहाँ लोगों की गुहार लगती है, उनको न्याय मिलता है, उनके लिए कानून बनते हैं, उनके लिए योजनाएं बनती है. और आज देश में अदानी के माध्यम से झूठे पेपर दिखाकर LIC हो, SBI हो, ये सब जगह का पैसा लूटा गया है, डाका डाला गया है. आम पब्लिक परेशान है, भयभीत है, क्योंकि उनके जीवन भर की पूंजी वहाँ से लूटी गई है. और इसका सवाल जब हमारे नेता राहुल गांधी जी ने पूछा, हमारे राज्यसभा में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने पूछा, तो सरकार किस तरह से जवाब देती है. देश के प्रधानमंत्री पान टपरी में भाषण दिए, जैसे भाषण जो 9 साल के पहले जो भाषण दिया था, सिर्फ उसमें एक फर्क था कि पंडित जवाहरलाल नेहरू जी का नाम नहीं लिया था. वही टेप जो गांधी जी नेहरू जी के ऊपर और कांग्रेस के ऊपर ठिकरा फोड़ने का और सत्ता में रहने का, अब ये नहीं चलेगा. देश की जनता को पता चल गया. और माननीय सुप्रीम कोर्ट ने भी, जो आपने उल्लेख किया, माननीय सुप्रीम कोर्ट ने भी सेबी को और आरबीआई को, दोनों को भी फटकारा है. उनको कहा है कि जब ये सब चल रहा था तो आपने क्या किया, आपने क्यों नहीं रोका. आखिर सेबी उसी के लिए बनाया गया है. रिजर्व बैंक के जो कंट्रोल सब बैंकों पे है, तो उसने रिजर्व बैंक ने उस समय में क्या किया. और आज आपने देखा होगा कि LIC ने भी उनको अब उनके शेयर्स लेने का जो प्लान था वो भी लेने का मना कर दिया. अभी मैं सोशल मीडिया पे उनका स्टेटमेंट पढ़ रहा था. तो अब क्यों नहीं कर रहे. अभी अदानी अगर बहुत अच्छा आदमी है, कुछ लोग बोलते हैं बीजेपी के कि वो देश का उद्योगपति है, देश प्रगति पे जा रहा है, तो फिर LIC तो तुम उसको लुटा के दे रहे थे, तो अब LIC ने क्यों वापस लिया. ये कई सवाल खड़े होते. और इसलिए प्रधानमंत्री जी ने, कल वो मुंबई आए थे, कल भी हमने कांग्रेस की तरफ से उनको सवाल किया था कि उन्हें जवाब देना चाहिए. प्रधानमंत्री से ये उम्मीद है. प्रधानमंत्री उन्हें कहा कि मैं जनता का सेवक हूँ, मैं चौकीदार हूँ. तो चौकीदार तुम क्या अदानी के हो.
देश के जनता के हो? ये सवाल अब जनता के लोग पूछ रहे हैं और जनता पूछ रही है। और मैं यही सवाल ये कर रहा हूँ कि मोदी जी आप बताइए कि आप अदानी के चौकीदार हैं कि ये देश के चौकीदार हैं? ये अब मोदी जी आपको जवाब देना पड़ेगा। अगर आप जवाब से भागोगे और वही घिसे पिटे अपने भाषण करोगे, कांग्रेस के ऊपर आरोप करोगे और हम जीतेंगे, ये सोच अब बदल दो। अब जनता होशियार हो गई, जनता समझ गई है। और कल मैंने देखा उनका राज्यसभा का भाषण कि ना मैं टीवी पर चमक दिखाता हूँ ना पेपर में चमक दिखाता हूँ, मेरे साथ 140 करोड़ लोग ऐसा वो भाषण कर रहे हैं।